गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पुन्हा एकदा आजच्या नवीन दिवशी मी तुम्हा सगळ्यांच्या समोर आलेलो आहे आणि आपला रोजच्याच प्रमाणे आजचा पण विषय मराठी. विषय मराठीमध्ये आपण यापूर्वी बरेचसे पाठ आणि कविता पाहिल्या, परंतु आजही एक नवीन कविता मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. खरं तर कविता सांगायचं, कवितेचा अगदी सोप्या भाषेत कवितेचाच अर्थ जर मला सांगायचं ठरलं तर मी असं सांगेल की अगदी छोट्याशा 2 ते 4 शब्दात किंवा 2 ते 4 ओळीत त्या कवीने आपला ओतलेला प्राण एका कादंबरीचाही अर्थ त्या 4 ओळीमध्ये टाकलेला असतो आणि त्यालाच आपण अगदी सोप्या भाषेत बोलूया कविता. आज एक अशीच कविता मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि त्या कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन. जीवनाच्या बाबतीत एका कवीनं या कवितेत आपले अनुभव, आपले विचार, आपला भाषा संदर्भ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या कवीच्या बाबतीत आहेत ते कविते की ज्यांच्याबरोबर माझेही काहीसे विचार त्यांच्याशी जुळलेले होते. माझाही थोडासा अल्पासा अंश त्यांच्याबरोबर शेअर झालेला होता. पुण्यामध्ये असताना एका संमेलनात, PCMC हॉल आहे पुण्याला, एका संमेलनात माझी आणि त्या कवीची भेट झाली. हा माझा फार मोठा, माझ्याशी मला मिळालेला एक मोठा लाभांश होता आणि त्या PCMC हॉलमध्ये मी त्या कवीशी भेटतो आणि त्या कवीशी फक्त मी भेटतच नाही, अक्षरशः मला स्टेजवरती जाऊन त्यांच्याशी संवाद साधायला भेटतो. आणि ते फक्त कवीच नसून ते उत्कृष्ट संगीतकार आहेत. ज्यावेळेस गुंफलेले शब्द या शब्दांना स्वर द्यावे लागतात आणि त्या स्वरांबरोबर त्यांना संगीतही द्यावं लागतं आणि त्यापासून त्या कवितेचं तयार होतं एक सुंदरसं गाणं, सुंदरसा अभंग. शब्द, रचना, संगीत आणि गीत यापासून जे तयार झालेलं एक सुंदरसं असं वर्णन असतं आणि त्यावेळेस त्या कवितेला एक जीवन मिळतो, जीव मिळतो. आणि ह्याच जीव सादर करताना त्या कवींच्या बाबतीत मला आजही त्यांचे ते शब्द आठवतात. जे शब्द मी तुम्हाला सुरुवातीला मी सांगेन, म्हणजे त्या कवींचा भाव आज तुमच्या समोर पोहोचेल. ते कवी त्या हॉलमध्ये स्टेजवरती त्यांनी गायन साजलं. ते उत्कृष्ट गायकही आहेत, उत्कृष्ट संगीतकारही आहेत. त्यांच्या कवितांना, अनेक कवितांना हृदयनाथ मंगेशकरजी साहेब हे देखील संगीत देतात आणि हेच एक असे एक संगीतबद्ध केलेली त्यांची कविता मला आठवते की सारे असूनी माझे, माझा कोणीच नाही. यातून त्यांचा भाववर्ण मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तो अगदी सुस्वर शब्दात. सारे असूनी माझे, माझा कोणीच नाही, असशील ते तुनिये, असशील ते तुनिये, धावून आज आई, धावून आज आई, माझा कुणीच नाही. मी हा असा भावी नाही कुठेच तारा, मी हा असा भावी नाही कुठेच तारा, जरतात आसवांच्या डोळ्यामधून दारा, शांती कुठे मिळेना, शांती कुठे मिळेना, फिरलो दिशात दाही, फिरलो दिशात दाही, माझा कुणीच नाही. इतकं सुंदरसं लयबद्ध केलेलं जे गीत होतं, सारे असून माझे, माझा कुणीच नाही. ते उत्कृष्ट कवी, माझे मार्गदर्शक आणि माझ्या ज्या प्रत्येकाला एक फादर गॉड असतो किंवा आपण त्याला गॉड फादर पण म्हणतो, तसेच ते माझे संगीतातले, माझ्या काव्यातले एक वडील आहेत आणि त्याच कविता आज मी वर्णन करू शकतो. ते कवी म्हणजे रमण रणदिवे साहेब. राहायला ते पुण्याला असतात. रमण रणदिवे हे उत्कृष्ट संगीतकार, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट पेटीवादक आणि उत्कृष्ट गायक देखील. परंतु त्याचबरोबर आज मला या कवितेतून त्यांना तुमच्याशी प्रकट करायचं आहे. रणदिवे साहेबांनी जी कविता लिहिली असेल, मला तुमच्यापर्यंत ते शब्दाने पोहोचायचे, मला तुमच्यापर्यंत त्या भावना पोहोचायच्या. ते कोणत्या विश्वात त्या कवितेत गेलेले आहेत, आपण आज त्या विश्वात हसत खेळत आणि रमत जाऊया. आजची कविता बहुमोल जीवन. बहुमोल जीवनकडे जाताना आज आवर्जून सुविचार देखील मी तोच दिलेला आहे. सुविचार असा आहे की जीवन फुलासारखे असू द्या, मात्र ध्येय मधमाशीसारखे असू द्या. जीवनावरतीच हा सुविचार आहे. जीवन कसं असू द्या, जीवन फुलासारखं असू द्या. फुल कसं असतं, रोज ते नव्याने उमलतं. त्याचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं, त्याचं जर मुळाशी आपण गेलो तर काटे आहेत, त्याच्याशी मुळाशी गेलं तर वेदना आहेत, परंतु ते मात्र स्वतःला अर्पण करून दुसऱ्यांना सुख देतात.
दुसऱ्यांना सुगंध देतं, दुसऱ्यांना मध देतं. परंतु ध्येय कसं ठेवायला लावलेले? मधमाशीसारखं. मधमाशी ध्येय वेगळी असते. सकाळी जसं उजडतो तशी मधमाशी कामाला लागते. मधमाशी त्या फुलाकडे जाते. मधमाशी त्या फुलाच्या पराकारापर्यंत पोहोचून त्यातला मध कण ना कण रोज आणि रोज गोळा करते आणि आपल्या पोळात जाऊन त्याचा मोठा संग्रह करते. का? कठीण दिवसामध्ये ज्यावेळेस तिला बाहेर पडता येणार नाही त्या कठीण दिवसामध्ये तिने तिची सामग्री गोळा केली असते. आमचं जीवनही तसंच पाहिजे. ज्यावेळेस आमच्यात ताकद आहे, जोपर्यंत आमच्यात जीवन आहे, जोपर्यंत आमच्यात ध्येय वेडेपण आहे, तोपर्यंत आम्हाला ते मधमाशीसारखं रोज आणि रोज बाहेर पडायचे. रोज आणि रोज विश्वात जाऊन मध गोळा करायचा. तो मध म्हणजे कोणता? तो मध आहे विचारांचा, तो मध आहे कष्टाचा, तो मध आहे घामाचा, तो मध आहे आपल्याला एकमेकांना शेअर करण्याचा. आणि हीच ती मधवादीचं ध्येय. ध्येय दोन प्रकारचे असतात. ध्येयवेडी माणसं दोन प्रकारचे असतात. एक ध्येय म्हणजे वेडेपणाचं ध्येय, की जे मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल, ते मिळवण्यासाठी मी पराकोटीचे प्रयत्न करेन. आणि दुसरं ध्येय असतं की ज्या ध्येयातून कोणतंही आउटपुट किंवा कोणतंही चांगलेपण बाहेर पडत नाही. आमचं ध्येय मधमाशीसारखं पाहिजे की ज्यातून फक्त आम्ही मध गोळा करू शकतो. आपण कविताकडे जाऊया. कोणत्या वेळ न घालता बहुमोल जीवन आजच्या कवितेचं नाव. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे रडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाबे गोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवेपणा सृष्टीला. देह जळाला म्हणून धरती एकसारखी चिडते का? देह जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास निलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हा फिरून मिळते का? बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हा फिरून मिळते का? मनासारखे काही जीवनात या घडते का? अतिशय सुंदरशा शब्दांमध्ये त्या कवींनी रमण गंधर्व साहेबांनी आपल्याला प्रकट केलेले. प्रत्येकाचं जीवन, मग तो गरीब असेल, तो श्रीमंत असेल, तो शेतकरी असेल, तो अधिकारी असेल, तो कोणत्याही वर्गातला असेल, परंतु तो कवी या ठिकाणी निसर्गाला धरून, निसर्गातील विविध गोष्टींना धरून आज माझ्यासारख्या वेड्या माणसाला शिकवतोय. काय शिकवतोय? अरे वेड्या, तुझ्या मनासारखं घडतं का? वेडा म्हणजे तो वेडा नाही की तो गावभर फिरतो. तो वेडा ह्या अर्थाने म्हणतो कवी की तू वेडा म्हणजे तुझ्यातला जो वेडेपणा आहे, माझ्या निर्णयातला जो वेडेपणा आहे, त्या कवींना आपल्यातला तो वेडेपणा प्रकट करायचा आहे. कवीने या ठिकाणी एक 4 ध्रुवपद आणि 4 प्रकारचे वेगवेगळे कडवे आपल्यासमोर साजरे केले. परंतु ते 4 वेगवेगळे कडवे साजरे करत असताना कवींनी आपल्यासमोर काही वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यात आणि त्या गोष्टींकडून आपण आज शिकणार आहोत. त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आधी आपण पहिलं ध्रुवपद काय सांगतं याचा अर्थ समजून घेऊया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का? आज कवींनी या ध्रुवपदातूनच एक फुल आणि एका झाडाचं वर्णन केले. ते जे फुल आहे ते निखळून पडतं तरी झाड झडतं का? म्हणजे कवीला काय म्हणायचंय? हे फुल म्हणजे आमचं जीवन आहे. प्रत्येक गोष्टीकडून कवी निसर्गातून मानवाच्या मनापर्यंत पोहोचतायत. कवी त्या प्रत्येक घटकातून मानवाच्या हृदयापर्यंत पोहोचतायत, मानवाच्या बुद्धीपर्यंत पोहोचतायत, मानवाच्या निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचतायत. आणि आज आपण त्या फुल आणि झाडाकडून काय शिकायला पाहिजे असं कवी सांगतात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का आपल्या मनासारखं? मी उठलो, मला आज हे करायचंय, मला आज ते करायचंय, मी आज हे करायला हवंय, माझ्याकडे आज
मनासारखं घडवायचं म्हणजे कसं, अगदी सोप्या भाषेत. मी लहान असेल त्यावेळेस माझ्याकडे 3 चाकी अगदी छोटीशी सायकल होती. मग मी थोडासा मोठा झालो ना, मग मला वाटतं की आता 2 चाकी मोठी सायकल आली पाहिजे, रेंजर सायकल आपण तिला म्हणायचो. मग थोडंसं आणखी आपण मोठे होतो, मला मोटरसायकल पाहिजे. आणखी आपण थोडीशी नोकरी लागते, आम्हाला वाटतं की आता मला काय पाहिजे, 4 चाकी पाहिजे. आणि मग आणखी थोडंसं असं झालं की मला वाटतं हे 4 चाकीपैकी अजून एकदम भारीतली मला कोणती तरी कार पाहिजे. आमची स्वप्न संपतच नाही. जे मिळतं त्या पलीकडचं मी स्वप्न पाहतच बसतो. मग ते स्वप्न साकार करण्यासाठी कदाचित माझ्याच्याने जर प्रामाणिक प्रयत्न होत नसतील तर मी अप्रामाणिक प्रयत्नांकडे जातो. जर माझं ध्येय स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत नसेल, मी निराशच होत असेल, मी हताशच होत असेल, तर मग मी ते सुकून गेलेल्या फुलासारखं पडून जातो. परंतु एक झाडांकडून कवी आज आम्हाला शिकवतात, त्या झाडाचं ते फुल गळून पडलं. परंतु लक्षात ठेवा मुलांनो, आज मला तुम्हाला हे सांगायचंय, ज्या वेळेस फुल सुकून जाईल त्याच्यानंतर थोड्याच दिवसात त्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही. परंतु झाडाला ताट मानेनं उभाच राहावं लागतं. फुल गळून पडलं आणि झाड जर हाताश होऊन जर सुकून गेलं, तुटलेल्या झाडाला एकाच ठिकाणी टाकलं जातं, आगीच्या ज्वलनात. म्हणून माणसाचं जीवन हे कधीच सुकलेल्या झाडाप्रमाणे नकोय. फुलं येऊ द्या, फुलं गळून पडू द्या. ज्यावेळेस फुल येईल आपल्यातलं मन म्हणजे फुल येऊ द्या, फुलातले विचार प्रगट होऊ द्या, आशा प्रगट होऊ द्या. परंतु ते एक दिवस ते फुल गळून पडणार आहे. गळून पडलेल्या फुलांना थोडासा कालावधी गेला की त्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या जीवनामध्ये अनेक संकट असतील. आज आमच्या जीवनामध्ये आपण खूप बऱ्याचशा गोष्टी आता झालेल्या असतो. आता माझे काही मुलं आहेत की ज्यांना नाही आउट ऑफ मार्क पडत, नका पडू देऊ. तुम्हाला 50 पैकी 50, 100 पैकी 100 मार्क पडू देऊ नका. तुम्हाला कदाचित 10 मार्क पडलेले असतील, प्रामाणिक असू द्या. मला नाही पडले पूर्ण मार्क, परंतु माझे जे 10 मार्क पडले ते माझे प्रामाणिक होते. परंतु जिद्द ठेवा, मेहनत ठेवा. सुकलेल्या फुलासारखे सुकून जाऊ नका एका फळाच्या अपेक्षेत. आणि ते फळ तुम्हाला कधी मिळणार आहे? ज्या 2 ओळी तुम्ही बोलताय ना त्या फळावरती या. आता आपण याच दोन ओळी आपण फळावरती लिहिण्याचा प्रयत्न करू. मनासारखे सारे काही. पूर्ण कविता लिहायची तुम्हाला वाटतं ते वर्ण सुरू करायचे, शब्दार्थ वगैरे ते काढून टाकायचे. घटक वगैरे ते पण काढून टाकायचे, सगळंच काढून टाकायचं. फक्त कविता लिहा. 2 ओळी आता सांगितल्या त्याच्या. मनासारखे सारे काही. कवी सांगतात की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. जीवनात या मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडती, फुले निखळून, फुले निखळून, फुले निखळून पडती, तरीही झाड सारखे रडते का. तरीही झाड सारखे रडते का. यावेळेस 2 ओळी लिहून ठेवायचा, म्हणजे पुढच्या 2 लिहून ठेवायच्या, 2 एक्सप्लेन करायचे. त्यावेळेस आपण स्पष्टीकरण पाहताना विचार केला की फुल म्हणजे आमचं मन, फुल म्हणजे आमच्या भावना, फुल म्हणजे आमच्यात आलेला आनंद. परंतु ज्यावेळेस आनंद निघून जातो, आमचे विचार संपुष्टात येतात, त्यावेळेस आपण आपल्यातल्या देहाकडे म्हणजे झाडाकडे पाहूया. माझ्यातला विचार गेला असेल, माझ्यातला आनंद संपला असेल, परंतु झाड सारखे झडते का. माफ करा, इथे झडते का हा शब्द होता, मी रडते का लिहिलं. रडते आणि झडते हा जर भावांशकडे आपण जर गेलो तर अर्थ एकच निघेल. पुढे भोगावे लागतेच सकला. भोगावे लागतेच सकला. भोगावे लागतेच सकला. जे येते ते वाट्याला.
जे येते ते वाट्याला भोगावे लागते सकलाचे येते ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही असं पासच्या काट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला आपण हे कडवच पूर्ण करून घेऊ म्हणजे मग आपण त्याचं स्पष्टीकरण करूया. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. काटे देते म्हणून लतिका काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. मातीवरती चिडते का प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी. आणि मना सारे के सारे काही जीवनाने घडते का. तेवढंच करायला डॅश द्यायचं. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अतिशय सुंदरशा शब्दांमध्ये कवीने पुन्हा एकदा आमच्या जीवनाला प्रकट केलेले आहे. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. सकला म्हणजे काय. सकला या शब्दाचा अर्थ सर्वांना. संस्कृत मधून आलेला शब्द भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. काय येतं आमच्या वाट्याला. आमच्या वाट्याला सुख येतं, आमच्या वाट्याला दुःख येतं. आमच्या नशिबात किंवा आमच्यासाठी जे लिहून ठेवले माझ्यासाठी जे द्या होणार ते मला भोगावंच लागतं. आणि ते फक्त माझ्यासाठी नाहीये, ते फक्त तुमच्यासाठी नाही, विश्वातील प्रत्येक व्यक्तीसाठी, विश्वातील प्रत्येक असलेल्या लहान थोरासाठी, तो श्रीमंत असेल तो गरीब असेल, त्या प्रत्येकासाठी कवी लिहितात भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. मग फक्त मानव जातीसाठी नाही येते. आता एका फुलांकडे जातात कवी, त्या फुलाला सुद्धा काहीतरी भोगावं लागतंय. आज त्या फुलाकडे बघताना कवी काय म्हणतात. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. बोटं मोडणं म्हणजे काय करणं. बोटं मोडणं म्हणजे आळस देणं नाही. बोटं मोडणं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले उदाहरण घेऊया. सासू आणि सुनेचं बोटं मोडणं म्हणजे नेमके काय असतं. एखादी सुनेने जर सासूचं काम केलं नाही ना तिच्याबद्दलचं ग्रामीण भाषेतलं बोटं मोडणं तुम्हाला सांगतो. काय बाया माझी सून मला मिळाली बाया, अजिबातच काम करीत नाही, लयच मी मुलगी आहे बाया, ती बोटं मोडती सासू. किंवा सून पण काय करते सासूच्या वेळेस सगळं काम मी माझ्या इष्टात. बोटं मोडणं म्हणजे काय करणं माहिती का. गुण दाखवणं. बोटं मोडणं म्हणजे दोष देणं. बोटं मोडणं. आता गुलाबाला काही बोटं असतात का. नाही. गुलाबातून मला कधी काय सांगतायत आज. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. अहो गुलाब म्हणजे एक सुंदर काहीतरी एक सृष्टी आहे आमच्या समोर. गुलाब म्हणजे काहीतरी आमच्यातला असलेला चांगला गुणधर्म आहे, जी प्रत्येक व्यक्ती चांगलं काम करायला जाणार, जी प्रत्येक व्यक्ती चांगलं ध्येय समोर ठेवणार. आपण आपल्या शाळेमध्ये विविध बदल घडताना पाहतोय, परंतु ते चांगले बदल घडत असताना काहीतरी अडथळा येतच राहतील, काहीतरी विकृती समोर येतच राहतील. परंतु म्हणून त्या विकृतीवरती बोटं मोडणं, त्या विकृतीवरती टीका करण्यापेक्षा तो गुलाब कधीच त्या विकृतीवरती टीका नाही करत. मग तो गुलाब काय करतो माहिती का. पुढे आपण त्याचं स्पष्टीकरण पाहू. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. हा तो कसा सावराज केलेला आहे. एक गुलाबाचं झाड आपण समोर लावूया. समोर वरती सगळ्यात वरती काय आलं त्याला. गुलाबाचं फुल. त्या गुलाबाच्या फुलाच्याच खाली लगेच काटे आहेत. त्या गुलाबाच्या फुलाला जसा वारा येईल, वारा म्हणजे अडखळण. गुलाबाला चांगलं करायचंय, गुलाबाला कर्मत द्यायचंय, गुलाबाला सुगंध द्यायचंय, गुलाबाला काहीतरी चांगलं करायचंय. गुलाब म्हणजे आपल्यातला प्रत्येकातला एक माणूस. गुलाब म्हणजे माझ्या स्वतःतला लपलेला स्वतः मी म्हणजे गुलाब. ज्यावेळेस त्या गुलाबाला काहीतरी चांगलं करायचंय त्यावेळेस त्याच्याच मुलाशी असलेले, त्याच्या संबंधात असलेले ते काटे त्याला टोचायला लागतात. म्हणून गुलाब त्याच्यावरती कधीच दोष देत नाही. परंतु त्या काट्यालाही अजून पुढे काहीतरी काट्याच्या खाली काय आला. परत एक वेल आला. काट्याच्या खाली तो वेल आला. वेल म्हणजे लतिका. लतिका या शब्दाचा अर्थ वेल. आणि वेल सुद्धा कशात बनवलेला आहे. जमिनीत, मातीशी. आणि मग काटे देते म्हणून लतिका. मग ज्या लतिकेला
लतिकेने ते मातीतून काय आली लती काढली, तिला नेमकी काटे फुटले. आता कोण एक मिनिट आपल्यातला दोष आपण पुढच्याला देत बसतो. या ठिकाणी अजिबात तसं झालेलं नाहीये. आज मला या कवितेतून या कडव्यातून मला तुम्हाला काय सांगायचंय, माझ्यातलं गुन्हे पण असेल कदाचित, माझा निर्णय चुकला असेल कदाचित, मला चांगलं करायचं असेलही, परंतु गुलाबाने दोष कधीच काट्यानं दिला नाही. आणि काटे त्या वेळेला आले म्हणून वेळीने मातीवरती वेली कधी चिडलीच नाही. ती वेळी पण मातीवरती चिडली नाही. म्हणून आज गाण्याच्या बाबतीत या ठिकाणी पहिल्या कवितेत कवीने दोन प्रकारच्या गोष्टी आमच्या समोर ठेवल्या. पहिली गोष्ट म्हणजे गुलाब आणि दुसरी गोष्ट म्हणजे लतिका. गुलाबाकडून आम्ही एक शिकलो की आम्ही दुसऱ्यांना दोष देणार नाही, आणि लतिकेकडून एक आम्ही गोष्ट शिकलो, ज्या 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 जमिनीशी आम्ही जोडल्या गेलेलो आहोत त्या जमिनीत दोन प्रकारचे माणसं आहेत, चांगली असतील आणि वाईट असतील. म्हणून आम्ही ज्या संस्कृतीत जगतो, आम्ही ज्या समाजात जगतो, त्या समाजाला आणि संस्कृतीला आम्हाला कधी दोष द्यायचा नाही. का? कारण त्या संस्कृतीने चांगलाही आला आणि वाईटही आला. या वेळेकडून मला आज हे शिकायचे काय, कारण मला त्याच वेलीतून मला काटेही त्या वेलीलाच लागले आणि फुलंही शेवटी त्या वेलीला लागले, परंतु त्या वेलीचे पाय न चिडता त्या मातीशी काय रोळलेले असते. माझं जीवन कसे असू दे, तुमचं जीवन कसे असू दे, परंतु आमचं संस्कृती, आमचा समाज, आमचं कुटुंब यांच्याशी आम्ही मुळवलेलेच गेले पाहिजे. आणि पुन्हा एकदा कडव्याकडे आपण जातो, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. पुढच्या आपण कडव्याकडे जाताना वसंत येतो निघूनही जातो. पुढच्या कडव्याकडे शिकताना आपल्याला कधी काय शिकवतात, वसंत येतो निघूनही जातो, वसंत येतो निघूनही जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपणा सृष्टीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवीपणा सृष्टीला. आपण पहिले दोन वेळेच स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. कवी या ठिकाणी सांगतात की वसंत येतो निघूनही जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत येतो निघून, वसंत येतो आणि निघून जातो ग्रीष्म. हे वसंत आणि ग्रीष्म काय आहे हे जर मी विद्यार्थ्यांना तुम्हाला जर सांगितलं नाही, आपल्याला इंग्लिश कॅलेंडर माहिती आहे. इंग्लिश कॅलेंडर मधून आपण कोणते 12 महिने शिकलो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. परंतु माझ्या मराठी महिन्यात वसंत, ग्रीष्म हे ऋतू आलेले आहेत, हे महिने आलेले आहेत. ते महिने म्हणजे कोणते, आपण त्या महिन्यांकडे एकदा जाऊया, नजर मारूया. जसे 12 महिने इंग्रजी कॅलेंडरमध्ये असतात, तसेच 12 महिने माझ्या मराठी कॅलेंडरमध्ये आहेत. ते कोणते, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे 12 महिने. त्या 12 महिन्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म. वसंत हा ऋतू मग कधी येतो आणि वसंत गेल्यानंतर ग्रीष्माच्या बद्दल कवींना नेमके काय सांगायचंय. आता याच्यातूनही आम्हाला कवी प्रकट करतायत. काय प्रकट करतायत, या ऋतूतूनही आम्हाला काहीतरी शिकायचंय. ही धरणी जी आहे ना, ही धरणी सुद्धा आम्हाला काहीतरी शिकवणार आहे. सर्वात पहिले आम्हाला कोणी शिकवलं, आम्हाला फुलांनी शिकवलं. दुसऱ्यांदा आम्हाला कोणी शिकवलं, एका वेळेने शिकवलं. आता आम्हाला कवी धरणीतून शिकवतात की तुला काय शिकायचंय आज. आज वेड्या तुला काय शिकायचं कवी सांगतात. कवी म्हणतात वसंत येतो निघूनही जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. ग्रीष्म म्हणजे काय, हाच तो एप्रिल आणि मे महिन्याचा होतो. तो धरणीला जाळतोय म्हणजे काय करतोय, वनवा भेटलाय का खरोखरचा नाही. कुठेही पाऊस नाही, कुठेही हिरवळ नाही, कुठेही थंडावा नाही, कुठेही शांतता नाही. शांतता कोणती, जमिनीची शांतता. आज ती सुद्धा स्वतः रडत असेल, जळत असेल. आज तिच्यावरती सुद्धा, तिला सुद्धा खूप काही तहान लागलेली असेल. वसंत येतो निघून, कोणता वसंत येऊन निघून गेला, कोणता ऋतू आहे की तो वसंत आला आणि निघून गेला.
त्या वसंत ऋतूमध्ये ही जी पृथ्वी आहे ती थंड होऊन गेली होती. या वसंतात माझ्या पृथ्वीने, माझ्या या धरणीने एक शालू घातला होता आणि तो शालू हिरवा होता. तो हिरवा शालू म्हणजेच कोणत्याही पैठणची पैठणी नव्हती, तर निसर्गाने तिला नेसलेला तो गवतातला हिरवेपणा होता. तिच्या पोटातून तिनं स्वतःला, जे आधी ह्या ग्रीष्मातून जाळलेलं होतं, परंतु तिनं कोणालाही दोष दिलेला नव्हता. आणि ज्यावेळेस तिनं कोणालाही दोष न देता तिच्यावरती त्या पावसाचे 2 थेंब पडलेले असतील, तिने त्या आनंदाने प्यायले असतील आणि मग तिने स्वतःला उपजलं, तिने स्वतःला फळ दिलं आणि तोच वसंत येतो, निघून जातो, ग्रीष्म झाला तो धरणीला. आमच्याही जीवनात सुख येतात, अतिशय आनंद येतात, आमच्या जीवनामध्ये फार भरभराट येते. त्यावेळेस आम्ही कसा असतो? वसंत ऋतूसारखे असतो. परंतु अचानक आमच्या जीवनामध्ये कोण येऊन जातो माहिती का? ग्रीष्म येतो. ग्रीष्म म्हणजे कोण येतो? संकटाचा काळ येतो. त्या संकटाच्या काळामध्ये आम्ही मग पुष्कळदा आपण बातम्यात पाहतो, आपण पेपरमध्ये वाचतो, खूप ठिकाणी पाहतो. काय माहितीये? अमुक ठिकाणी कर्जास कंटाळून शेतकऱ्यांनी काय केली? आत्महत्या केली. अनेक ठिकाणी सावकाराच्या कर्जाला बुडून आत्महत्या केली. पास झालो नाही, MPSC परीक्षा सुटलो नाही, माझ्याच्याने हे झालं नाही, माझ्याच्याने ते झालं नाही, आणि म्हणून अनेक लोक काय करतात? आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आज मला यात माझ्या धरणीकडून काय शिकायचंय? अहो, ही धरणी जर आपण जर बाहेर फक्त नजर मारली विद्यार्थ्यांना, दिसते कुठे हिरवळ? सगळीकडे सुकून गेले. असंच आमच्या जीवनातही सुकण्याचा काळ येतो, परंतु धरणी टिकून उभी आहे. आणि मग पुढे काय होतं माहिती का? ज्यावेळेस ती टिकून उभी राहिली ना, 2 महिन्याचा काळ, 3 महिन्याचा काळ, आमच्यासाठी कदाचित 3 वर्षाचा काळ तो असेल टिकून राहण्याचा. परंतु पुढे पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपणा सृष्टीला. परत एकदा वसंत आमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. पुढे कवी म्हणतात, देह जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का? देह जळाला, देह जळाला म्हणून धरती एकसारखी देह जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनातल्या घडते का? मनासारखे सारे काही जीवनातल्या. देह जळाला म्हणून धरती एकसारखी रडते का? आजचाच तो काळ आहे. जे मला शिकवायचंय तो म्हणजे आजचाच तो काळ, एप्रिल आणि मे महिन्याचे ते दिवस. आज जमिनीचा देह आहे, म्हणजे ही जी पृथ्वी आहे, विशेष करून आमच्या महाराष्ट्रातला भाग, विदर्भातला भाग, मध्य महाराष्ट्रातला भाग, त्या ठिकाणी आपण जर खानदेशाकडे जर गेलो, नंदुरबार, धुळे या ठिकाणचे जिल्हे आहेत, अतिशय भयंकर असा उन्हाळा आहे. आणि तो उन्हाळा, जो सूर्य आग ओकत असताना तो कोणावरती मारा करतोय? जळाचा, या जमिनीवरती मारा करतोय. आणि ही जमिनीवरती तो मारा करत असताना ह्या जमिनीला तो जाळतोय जाळतोय जाळतोय, रोज आणि रोज त्या जमिनीला काय करतोय? जाळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ती जमीन रोज आणि रोज जरी जळत जरी असली, परंतु तरीही ती एकसारखी रडत नाही. ती एकसारखी अजिबात रडत नाहीये. का मला ह्या वेदना, का माझ्या जीवनात हे संकट आले, का मी कर्ज बाजारी झालो, का मी चांगल्या मार्गाने पास नाही झालो, का माझं चांगलं पीक आलं नाही, का 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 आणि का करतच मी, तुम्ही असू द्या, आमच्या कुटुंब प्रमुख असू द्या, आम्ही का का आणि का करतच काय करतो? आम्ही रडत बसतो. परंतु आज माझी पृथ्वी मला सांगते की अरे घाबरू नको वेड्या, पुन्हा एकदा वसंत ऋतू येईल आणि तुला नवीन शालू नेसून हे बघा असेल. पुन्हा एकदा माझ्या जीवनातील संकट निघून जातील. या परीक्षा येतील जातील विद्यार्थी मित्रांनो, अनेक परीक्षा येतील. आज तुम्ही कदाचित फक्त 6वीची परीक्षा देताय, उद्या चालून तुमच्या जीवनामध्ये अनेक परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचंय. 10वी बोर्ड म्हणजे मोठी परीक्षा नाहीये, 12वी बोर्ड म्हणजे मोठी परीक्षा नाहीये. सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे जेव्हा तुम्ही समाजात स्वतः हिमतीने पाऊल टाकाल, त्यावेळेस तुमची खरी परीक्षा सुरू होणार. त्यावेळेस का 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 करत बसू नका, त्यावेळेस व्यवस्थित असं नियोजन करा. यावेळेस मला माझे विद्यार्थी मित्रांना एक प्रश्न विचारायचे, ते प्रश्नाचं उत्तरही मी तुम्हाला देईन. परंतु तो प्रश्न असा असेल, आता तुम्ही ठरवलेल्या गोष्टी ज्या वेळेस घडत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता? माझा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांना की तुम्ही ठरवलेल्या ज्या गोष्टी ज्यावेळेस त्या घडतच नाही, ज्यावेळेस आम्ही ठरवलेल्या गोष्टी आम्ही घडत नाही त्यावेळेस आम्ही काय करतो? आता त्याचं स्पष्टीकरण मीच तुम्हाला देईन. मग मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळेस ती घडत नाहीये, मग मी काय करायला हवं? याच कवितेतून संदर्भ घेऊन आपण घेऊया. ज्यावेळेस मी एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती आता माझ्याशी होत नाही, सगळ्यात पहिलं मी माझ्याशी संवाद करावा. मी ठरवलेली गोष्ट होत नाहीये ना,
मी मित्राकडे जाण्याच्या अगोदर, मी कुटुंबात जाण्याच्या अगोदर आधी सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी आणि महान व्यक्ती असतो ती आपण स्वतः। आधी मला माझ्याशी संवाद करावा लागेल। ही जी गोष्ट मी ठरवलेली आहे ती चांगली आहे की वाईट, सगळ्यात पहिली गोष्ट मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळेस ती होत नाहीये ना, आधी मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो, मी ठरवलेली गोष्ट माझ्या समाजाच्या, कुटुंबाच्या, न्याय व्यवस्थेच्या हिताची आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट मी ठरवलेली गोष्ट चांगली आहे का? नंबर एक। आणि ज्यावेळेस तुमच्यातला माणूस सांगेल हो तू ठरवलेली ती गोष्ट चांगलीच आहे, मग ती का घडत नाही? मग ती न घडण्याचं कारण कदाचित तुमचं वेळेचं नियोजन नसेल, ती घडलेली गोष्ट कदाचित त्याच्यासाठी तुम्ही वेळ देत नसाल, त्या घडलेल्या गोष्टी, त्या घडणाऱ्या गोष्टीसाठी कदाचित आम्ही तयार नसू। मग त्या घडलेल्या गोष्टीसाठी मला वेळेचं नियोजन करावं लागेल, त्या घडलेल्या गोष्टीसाठी मला त्या गोष्टीवरती अभ्यास करावा लागेल, त्या घडवण्याच्या गोष्टीसाठी मला वेळ द्यावा लागेल। म्हणून या सगळ्या संदर्भातून आधी आम्ही शिकलो गुलाबाकडून, वेलीकडून, पृथ्वीकडून, आता आम्ही पुढे शिकूया आता चंद्राकडून शिकण्याची वेळ आली। पृथ्वी झाली, पृथ्वीने उपज दिलं, फळ झालं, फूल झालं, आता आम्ही चंद्राकडे जाऊया। चंद्राकडे शिकवताना कधी आम्हाला शिकवतात चंद्राकडे फार सुंदरशा शब्दांमध्ये कवींनी वर्णन केले। रोज नभाचे रंग बदलती, रोज नभाचे रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी, घन दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने, निराश आशा निराश आशा पुन्हा नव्याने, नक्षत्रे नेतात घरी, नक्षत्रे नेतात घरी। पुढे दोन ओळीमध्ये कवी सांगतात, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का। वा, किती सुंदर वर्णन केले। अवसेला पाहून, अवसेला पाहून पौर्णिमा, अवसेला पाहुनी पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात आहे का, मनासारखे सारे काही जीवनात घडते का। किती सुंदर वर्णन या ठिकाणी कवी आम्हाला करतायत। रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात ती। रोज नभाचे रंग बदलणं म्हणजे काय होतं? आता नभाकडे आपण जाऊया। नभ म्हणजे आकाश, आकाश आणि ढग यांच्यामध्ये एक खेळ चालू असतो। रोज ते रंग बदलतात, रोज रंग बदलतात म्हणजे काय होतं? रोज कधी कधी असं वाटतं, सकाळी सकाळी काय होतं, ज्यावेळेस सूर्यावर येतो त्यावेळेस आम्हाला तांबडं फुटलेलं दिसतं। सूर्य मध्यावरती येतो आणि जर पावसाळ्याचे दिवस असतील तर पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा वारा, पूर्वेकडच्या आम्ही म्हणतो मोसमी वारे येतात आणि नभ दाटून येतात। कधी आम्हाला ते पांढरे दिसतात, तर कधी आम्हाला ते काळे दिसतात, तर कधी निघून जातात आणि आम्हाला आकाश निरभ्रास आकाश दिसतं। हा रोज त्यांचा खेळ चालू असतो आणि तो खेळ चालू असताना या ठिकाणी म्हणतात रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात। घन म्हणजे जे आभाळ आहे ते दाटून येतं, परंतु पुढे कवी काय म्हटले, तरी सुद्धा पुढे कवी काय म्हणतात, तरी आभाळ दाटून आले परंतु ही गोष्ट घडलेलीच नाही आणि म्हणून कवी म्हणतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने, नक्षत्रे नेतात घरी। आता या ठिकाणी नक्षत्रे, निराश आशा म्हणजे काय होतं माहिती का, आभाळ येतं आणि आम्ही म्हणतो अरे 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 राज चुकून लय मोठा पाऊस आला, वारं येतं आणि आभाळ निघून जातं। कधी कधी खूप गरम होतं आणि असं वाटतं की आज काय मी पाऊस पडत की नाही पडत, पण त्या ठिकाणी कवीने नक्षत्रांचा उल्लेख केलाय। कोणती नक्षत्र आहेत? एकूण 27 नक्षत्रे आहेत। नक्षत्रे एकूण 27। उन्हाळ्यातील नक्षत्रे वेगळी, हिवाळ्यातील नक्षत्रे वेगळी आणि उन्हाळ्यातील नक्षत्रे सुद्धा वेगळी।
उन्हाळ्यात एकूण मुख्य 9 नक्षत्र येतात आणि परतीच्या पावसाला आपण जे म्हणतो ना ते परतीच्या पावसाची पण 2 वेगळी, चित्रा आणि स्वाती अशी ती परतीच्या पावसाची 2 म्हणजे एकूण अशी 11 नक्षत्रे. नक्षत्रे कोणती? मग आपल्या मराठी भाषेत आपले लोक सांगतात. आता कवितेच्या थोडंसं बाहेर जाऊ की ज्याने माझ्या मुलांना पण आमच्या घरच्यांच्या बोली भाषेतलं ज्ञान कळेल. पुष्कळदा आमचे आजोबा म्हणतात हत्ती पाऊस, बेडूक पाऊस म्हणजे नेमकी काय? ह्याच त्या नक्षत्रांना त्या मराठी माणसांनी नावं दिलेली आहेत. ती नक्षत्र म्हणजे मृगशीर्ष. मृगशीर्षला आम्ही मेंढ्याचा पाऊस म्हणतो. आर्द्रा म्हणजे हत्ती ज्याच्यात सरासरीने पाऊस पडतो. पुनर्वसू म्हणजे बेडकाचा पाऊस. पुष्य म्हणजे गाढवाचा पाऊस. हे नाव ऐकले असेल माझ्या विद्यार्थ्यांनी पुष्कळ. गाढवाचा पाऊस, हत्तीचा पाऊस. पुढे अश्लेषा म्हणजे घोड्याचा पाऊस. मेघा म्हणजे उंदराचा पाऊस. पूर्वा फाल्गुनी म्हणजे पुन्हा एकदा हत्तीचा पाऊस. उत्तरा फाल्गुनी म्हणजे मेंढ्याचा पाऊस. हस्त म्हणजे म्हैस. आता ह्याच्यात पण कधी कधी सरासरी, कधी कधी कडकाटीचा पाऊस, कधी कधी मुसळधारीचा पाऊस, कधी कधी उघड झाडीचा पाऊस. ह्यांना त्या नक्षत्रातून आमच्या लोकांनी सुद्धा काय दिलेली आहेत? नावं दिलेली आहेत. आणि मग कधी सांगतात निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. नक्षत्र काय करतात? नक्षत्र बदलतं आणि नक्षत्र बदललं की पावसाचं प्रमाण पण कमी जास्त होतं. आमच्या जीवनात सुद्धा या नक्षत्रांकडून आम्हाला आज काय शिकायचं? कधी कधी आम्हाला आमच्या कुटुंबाची इन्कम फार असेल, मला फार चांगला पगार झाला, मला दिवाळीला बोनस झाला, परंतु माझी एखादी दिवाळी बिगर पैशाची पण जाईल. एखादा सण मी फार आनंदाने साजरा करेन. एखाद्या सणाला मी माझ्या घरामध्ये 5 पक्वानाचं जेवण असेल, परंतु एखादा सण माझा कसा असेल? दुखटाचा पण असेल. या नक्षत्रांसारखंच आमचं जीवन आहे. आणि पुढे गेले म्हणतात अवसेला पाहुणी पौर्णिमा नभात रुसुनी बसते. अवसेला म्हणजे काय? अवसेला म्हणजे अमावस्येला. बघा अमावस्येचा आणि चंद्राचा पण किती सुंदरचा खेळ आहे. रोजच चंद्र आपल्याला आकाशात पाहायला मिळतो का? नाही. रोजच्या रात्री आम्हाला आकाशात चंद्र कधीच पाहायला मिळत नाही. म्हणजे आम्हाला रोजच्या जीवनामध्ये आनंद पाहायला मिळेलच असे नाही. अवसेला म्हणजे अमावस्येला. अमावस्येला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बघा. पौर्णिमा सुद्धा म्हणजे पौर्णिमा म्हणजे मोठा पूर्ण चंद्र. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतो आणि अमावस्येला चंद्र दिसत नाही. मग अमावस्या आली म्हणजे चंद्र, मग आता नाही, आता मग तो अमावस्या आली म्हणून लगेच चंद्र रुसला नव्हती. जा बाबा तुझी शिकटीची. का रे बाबा? आता मी रोज 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 जातो, मला तो रोज कलेने कमी 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 करतो. आणि माझी ज्या लहान लहान लेकरं असतील, जे माझे रोज चंद्रमामा वाट बघत असतील, त्यांना मी दिसतच नाही. आणि म्हणून तो कधी डबवरती बसून बसला का? नाही. जरी त्याची अमावस्या झालेली असेल, जरी ही कवी सांगतात अरे तुमच्या जीवनाची अमावस्या होऊ द्या, तुमच्या जीवनात कलेने संकट येऊ द्या, परंतु पुन्हा कलेने आमच्या जीवनाची पौर्णिमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही आहे त्या परिस्थितीला, जसा चंद्र कोणावरती रुसून बसतो नभावरती, मग आम्ही कोणावरती रुसून बसायचं? मग आम्ही पुष्कळ दुरुस्ताना मग माझ्या मुलांना कधी कधी छान पेनच दिला नाही, मग ते पप्पावरती रुसून बसतील. माझ्या मुलांना छानसा डबाच दिला नाही म्हणून तो मम्मीवरती रुसून बसाल. माझ्या आवडीचा स्वयंपाक केला नाही, बसता की नाही रुसून? नाही, तुम्ही रुसून बसा. परंतु माझ्या घरात तुम्ही जे मागितलंय ते आहे का? माझ्या बाबांनी कष्ट करून जे काही आणलंय, माझ्या बाबांचे ते पैसे माझ्यासाठी पुरतील का? माझ्या मित्राने खूप सुंदरसा पॅड घेतला म्हणून तुम्हाला मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नका. आज नाही मिळणार, उद्या तुमच्या बाबा तुमच्यासाठी नक्की आणून देतील, आशा ठेवा. आणि मग परत ते म्हणतात की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. शेवटच्या कडव्याकडे आपण जाताना वेळेअभावी मी आता फळ्यावरती ते लिहित नाही, परंतु मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मुलांना. सुखदुःखाची ऊन सावली येते, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. आज मुलांनो ही कविता मला तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला तुमच्याकडून स्वाध्यायाची मी हीच अपेक्षा करणार की ही कविता ज्यावेळेस तुम्ही शिकली ना, ही कविता त्याच वेळेस पूर्ण होईल ज्यावेळेस तुम्ही ही कविता तुमच्या संध्याकाळी आजी आजोबाच्या मांडीवरती जाऊन बसणार. तुम्ही संध्याकाळी जेवताना किंवा जेवण झाल्याच्यानंतर आई बाबा खांद्यावरती जेव्हा खेळाल ना, ही कविता तुम्ही तुमच्या आई बाबांना पण समजावून सांगा की ह्या कवितेतून बाबा आमचे सरांनी आमच्या या कवीने आम्हाला काय सांगितलं माहितीये? संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग. कोणत्याच परिस्थितीत माझ्या आई बाबांना, कोणत्याच परिस्थितीत माझ्या कष्टकरी बापाला, म्हणजे कोण? माझा कष्टकरी बाप म्हणजे शेतकरी. कोणत्याही परिस्थितीत त्याने आयुष्याचा त्याग करणं म्हणजे काय? याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की गळफासपणाने शेतकरी आत्महत्या करतात. नको. आज कदाचित ती परिस्थिती आमच्यावरती आलेली असेलही, परंतु नाही, आम्हाला त्या परिस्थितीला सामोरं जायचं नाही.
सुख दुःखाची उंचावली अहो येणारच आहे, उंचावलीची काही चालूच राहणार आहे. सुख दुःख, आशा निराशा, आनंद प्रीती ह्या गोष्टी येत जाणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये काय नको माहितीये, ते येत जाणार आहेत. राग नको, रागू नका, चिडू नका. माझ्याही स्वभावाबद्दल मुलांना तुम्हाला मी खरा सर किती राग होतात, खरा सरांच्या नाकावरच राग आहेत. मला काही काही तर मुलं मागून खूप नावं ठेवत असतील, परंतु त्यात हा राग वेगळा आणि आयुष्यभर स्वतःवरती रागवणं, स्वतःच्या जीवनाला दोष देणं हा राग वेगळा. तात्विक राग असावा जरूर, परंतु स्वतःशी राग, स्वतःशी भांडण कधी नसावं, स्वतःशी संवाद जरूर असावा. आणि पुढे बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. अहो हे जीवन बहुमोल म्हणजे काय, अनमोल. या जीवनाची किंमत आपल्याला 2-2.5 वर्षात कळाली. कोरोनाच्या काळात 1 सिलेंडरच्या टाकीसाठी 5-5, 10-10, 50-50 हजार लोक मोजत होते एका सिलेंडरच्या टाकीसाठी. दवाखान्याच्या हेरझेऱ्यामधून वाटेल तितके पैसे ते देत होते की नाही, देत होते, परंतु त्यांना ते मिळत नव्हतं. या जीवनात हा जो प्रत्येक श्वास आहे ना, हा लाखो रुपयांचा आहे, जो आपल्याला निसर्गाने मोफत दिलेला आहे. आनंद घ्या त्या श्वासाचा, आनंद घ्या त्या आजच्या जीवनाचा. घरी गेल्याच्या नंतर आई बापांना पण सांगा की आम्ही आजच्या कवितेतून आम्ही काय शिकलो. आणि मग पुन्हा एकदा मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. यातून मी माझ्या मुलांना परत एक प्रश्न विचारणार आहे. ज्या वेळेस ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, ढग तर दाटून आले परंतु पाऊस पडत नाही, त्यावेळेस तुमच्या मनात म्हणजे मग मला सांगेल की माझ्या मनात कोणते विचार येतात. मग आता ढग दाटून आलेले आहेत, जीवनाच्या बाबतीत जीवनाचे ढग असेच होतात. अनेकदा आमचं मन दाटून येतं, अनेकदा आम्हाला असं होतं की माझ्या जीवनामध्ये ही चांगली गोष्ट घडेल, परंतु ती घडत नाही. आणि ह्याच विचाराकडून आपण परत एकदा आमच्या या कवितेचा शेवट होतो. काय, जीवन फुलासारखे असू द्या, माझ्या जीवनात नभ घन दाटून येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, परंतु मी जर रोज टवटवीत ना, मी रोज सकाळी उठल्यानंतर माझा संवाद आधी माझ्याशी पाहिजे. आजचा दिवस देवाने तुला दिलाय ना, आजचा हा संवाद माझ्याशी काय करायचंय, मला आज कसं चालायचंय, मला आज कसं बोलायचंय, मी काल कोणती चुकी केली की जी चुकी मी आज करणार नाही. सगळ्यात आधी माझे विद्यार्थी मित्रांनो, आधी स्वतःशी संवाद करा. रोज उठल्याबरोबर स्वतःला 5 मिनिटं वेळ द्या, बिछाण्यातच द्या की मी काल काय चुकी केली, मी आज काय चांगलं ते करू शकतो. मला रोज त्या फुलासारखं नव्याने उमलायचंय. आणि ज्यावेळेस आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस अनेक ते काटे काय होतील, आम्हाला टोचा जातील. मग आजच्या घराण्यांमधून आम्हाला गुलाबाने काहीतरी शिकवलं, आम्हाला लतिकेने काहीतरी शिकवलं, आम्हाला धरणीने काहीतरी शिकवलं, आम्हाला पौर्णिमेने काहीतरी शिकवलं. आणि कवी म्हणतात आता वेड्या तू पण शिक. कवी आम्हाला काय सांगतात, अरे वेड्या तू सुद्धा तुझ्या मनासारखं जेव्हा काही घडतच नाही, मग तू सुद्धा दोष कोणाला देऊ नको. दोष द्यायचा आहे स्वतःला, कधीच देऊ नका. दोष त्या परिस्थितीचा असेल, दोष त्या वेळेचा असेल, येऊन निघून जाईल. प्रत्येकाची वेळ येऊन निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आज गृहपाठामध्ये मी तुम्हाला एक गृहपाठ देणार आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत की जे जोडून विरुद्धार्थी आलेले आहेत. म्हणजे कसे, सुख दुःख, ऊन सावली, जोडून आलेले विरुद्धार्थी शब्द आहेत. असेच जोडून आलेले विरुद्धार्थी आणखी 3 शब्द या कवितेत आहेत. कदाचित ते तोडून पण आले असेल, परंतु ते तुम्हाला जोडून लिहायचे असे 3 विरुद्धार्थी शब्द. आणि घरी गेल्याच्या नंतर आजी आजोबा, घरातील जेही ज्येष्ठ कनिष्ठ जेही तुमच्या असतील त्यांना ही कविता तुमच्या भाषेत समजून सांगा. आणि तो फीडबॅक ज्यावेळेस मला तुमच्या पालकांचा फोन येईल की सर तुम्ही शिकवलेली कविता फार आवडली बरं का, तो म्हणजेच रमण रणदिवे हे जे कवी आहेत ते तुमच्या घरापर्यंत पोहोचले असे मला वाटते. थँक्यू. आता तुमची कविता पूर्ण शिकून झालेली आहे. शिकून झालेली असल्यानंतर तुमचं त्या फळ्यासमोरचं तुमचं काम संपलेलं आहे. काम पूर्ण झालं, आता तुमच्या मनामध्ये कुठली भावना आहे ते सांगा. ज्यावेळेस मी ही कविता पूर्ण केली, कविता पूर्ण केल्याच्या नंतर कवीच्या विश्वात गेलते, त्या विश्वात मी माझा प्रश्न पूर्ण आहे भावना मी भावनेकडे जात होतो. आणि समर्पक आहे तेवढंच उत्तर द्या. माझ्या मनातली आनंदाची भावना अशी की मी आज माझ्या विद्यार्थ्यांना मी त्या विश्वात घेऊन गेलो आणि मी तितकाच आनंदी झालो. मला तितकाच आता माझ्या जीवनात उकळी फुटते की सुख दुःख असतीलही, परंतु आता माझ्या मनात एक आनंदाची अशी भावना आहे की एक नवीन आशा आमच्या जीवनामध्ये फुटलेली आहे. म्हणजे आता तुम्ही आनंदी आहात. नक्कीच. बरं.